वसईच्या सातिवली परिसरातली थंडी अजून सकाळी नीट विरलीही नव्हती. लहानसं घर, मातीचा सुगंध आणि अंगणात ठेवलेली अंशिकाची शाळेची पिशवी. अंशिका गौड फक्त 13 वर्षांची, निरागस, शांत, आईवडिलांची लाडकी. तिच्या चेहऱ्यावर रोजसारखंच गोजिरं हसू असायचं, पण त्या दिवशी तिच्या डोळ्यात हसू नव्हतं, फक्त एक अदृश्य भीती होती. स्वयंपाकघरातून आईचा आवाज आला, अंशिका, नाश्ता करून जा गं बाळा, रिकामे पोटी जातेस. अंशिका चपला घालत म्हणाली, आई, उशीर झाला, मॅडम रागावतील, मी शाळेत जाऊन खातो. आईने तिचा हात पकडला. किती उशीर होणार आहे, फक्त 10 मिनिटं ना. अंशिकाने उत्तर दिलं नाही. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, जणू ती उशिराची नाही तर शाळेतील कुणाची तरी भीती बाळगत होती. बाबा बाहेर पडलेलेच होते. अंशिकाकडे पाहून म्हणाले, अगं एवढी का घाबरतेस, 10 मिनिटांनी जग थांबत नाही. अंशिका हलकसं हसली, पण ते हसू खोटं होतं. जणू तिच्या मनात आधीच काहीतरी वादळ वाहत होतं. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जपून जा, काही झालं तर ताबडतोब मला फोन कर. अंशिकेने मान हलवली आणि पाठीवरची पिशवी नीट बांधून निघाली. सकाळचं वारं केसांशी खेळत होतं, पण अंशिकाचं मन मात्र बेचैन होतं. तिच्या पायांना वेग होता, पण मनाला भीतीचं ओझं. शाळेचा गेट दिसताच तिचा श्वास आणखीनच वाढला. गेट अर्धवट बंद होतं. अनेक विद्यार्थी आत धावत होते, काही गेटजवळ उभे उशीर झाल्यामुळे. अंशिकाने घड्याळ पाहिलं. नेमके 10 मिनिटं उशीर. तिच्या लहानशा हृदयाची धडधड वाढत गेली. वर्गाच्या बाहेर उभे विद्यार्थी दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर रडण्याचा भाव. कोणीतरी हुंदका दाबत होता. अंशिकेने कानावर आलेलं ऐकलं, आज मॅडम खूप रागात आहेत. हे वाक्य ऐकून अंशिकाने आपली बोटं घट्ट मुठीत आवळली. तिला माहीत होतं, उशीर म्हणजे शिक्षा. पण आजची शिक्षा किती भयानक असणार आहे याची तिला कल्पना नव्हती. आणि तिचा छोटासा जीव त्या भीतीखाली दाबला जात होता. त्या दिवशी अंशिका शाळेच्या गेटमधून आत गेली, पण तिचं हसू आणि तिचं लहानसं आयुष्य कधीच परत बाहेर आलं नाही. अंशिका गेटमधून आत गेली तेव्हा अंगणात शांतता होती, पण त्या शांततेमध्ये एक अनोखा ताण दडलेला होता. वर्गाबाहेर उभ्या विद्यार्थ्यांपैकी कुणीतरी तिच्याकडे पाहून कुजबुजलं, जलद उभी राहा, नाहीतर मॅडम आणखी रागावतील. अंशिकाचे पाय थरथरत उभे राहिले. ती श्वास सावरू शकत नव्हती. कपाळावर घामाच्या बारीक थेंबांची रांग सुरू झाली होती. क्षणभरातच दार जोरात उघडलं. मॅडम कठोर नजरेने बाहेर आल्या. त्यांच्या सँडल्सचा आवाज रिकाम्या कॉरिडॉरमध्ये घणघणून येत होता. तुम्हा सगळ्यांना किती वेळा सांगितलं आहे वेळेवर यायला. त्यांचा आवाज चापकासारखा सर्वांच्या अंगावर आपटला. सर्व विद्यार्थी खाली मान घालून थांबले. अंशिकानेही डोळे मिटले. कदाचित ती प्रार्थना करत होती, देवा, आज मला वाचव. मॅडमची नजर सर्व विद्यार्थ्यांवर फिरली आणि शेवटी अंशिकेवर येऊन थांबली. तू पुन्हा उशीर? चालेल असं वाटतंय का? आज तुला धडा शिकवते. अंशिकाचा घसा कोरडा पडला. ती बोलूही शकत नव्हती. मॅडम म्हणाल्या, सगळे कान देऊन ऐका. उशीर केला आहे ना तर 100 उठाबशा काढा आणि एकही चुकली तर त्याच जागी पुन्हा सुरू. काही मुलांचे गुडघेच दाबले. एका मुलीने रडत म्हटलं, मॅडम, मला दम लागतो. मॅडमने रागाने हात टेबलावर आपटला. शांत, सर्वांना 100 उठाबशा सुरू करा. विद्यार्थी उठाबशा सुरू करत गेले. कोणी 10 वर थांबले, कोणी 20 नंतर बसले. पण अंशिका, तिच्या डोळ्यांत एकच आग होती, भीतीची आणि लाजेची. ती थांबू शकत नव्हती. तिला वाटत होतं, मी थांबले तर मॅडम ओरडतील, सगळे हसतील. बाबा म्हणाले होते, तक्रार घेऊन येऊ नको.
त्या भीतीने तिच्या अंगात जणू दगडाची शक्ती आली. 10, 20, 35 तिचा श्वास अडखळत होता. 40व्या उठाबशीला तिच्या छातीत दुखायला लागलं. 50व्या उठाबशीला हात थरथर कापायला लागले. 60व्या उठाबशीनंतर तिच्या डोळ्यांत काळोख दाटू लागला. पण ती थांबली नाही. तिला मॅडमची किंकाळी आठवत होती. सगळ्या 100, पूर्ण 100. तिने प्राण ओढून पुन्हा उठाबशा सुरू केल्या. जणू तिच्या छोट्याशा देहात प्रौढ व्यक्ती इतका ताण साठला होता. मॅडम एकीकडे हाताच्या घड्याळाकडे पाहत उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त थंडपणा. जणू विद्यार्थ्यांच्या वेदना, त्यांचा थरथरणारा श्वास हे त्यांना दिसतच नव्हतं. 90वी अंशिकाचा आवाज निघतच नव्हता. 95वी तिचे पाय गुडघ्याजवळ मुंग्या आल्यासारखे सुन्न झाले. 100वी उठाबशी संपताच ती जोरात श्वास घेत गुडघ्यांवर कोसळली. तिच्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर पडला, आई. आणि तिच्या डोळ्यासमोर सर्व काही धूसर होत गेलं. त्या क्षणी अंशिकाने शिक्षा पूर्ण केली होती. पण तिचा छोटासा देह त्या 100 उठाबशांचा भार सहन करू शकत नव्हता. आणि तिच्या आयुष्याचा सर्वात अंधारलेला अध्याय याच ठिकाणी सुरू झाला. अंशिका 100वी उठाबशी पूर्ण करताच कोसळली. तिच्या हातांचे स्नायू थरथरत होते. छाती जोरात धडधडत होती. श्वास तुटक, जड. आवाज निघत नव्हता. बाजूला उभ्या मुलीने घाबरतच ओरडलं, मॅडम, अंशिका पडली, श्वास घेत नाहीये. मॅडम काही क्षण तिच्याकडे पाहत उभ्या राहिल्या. रागाने नाही, पण जणू त्या स्वतःच थिजल्या होत्या. क्लासमध्ये कुजबूज वाढली. एक विद्यार्थी घाबरून रडू लागला. मॅडमने अंशिकाच्या खांद्यावर हात ठेवून हळूच हलवलं. उठ, उठ मुली, नाटक करू नकोस. पण अंशिका न हलली, न बोलली. फक्त तिचा श्वास वेदनेने कर्र असा कळवटत होता. शाळेतील एका बाईंनी लगेच शेजारी दुकानातून पाणी आणलं. पण अंशिका पाणी प्यायलाही सक्षम नव्हती. तिचे ओठ कोरडे झाले होते. हात बर्फासारखे थंड. मॅडमचे पाय हादरले. स्थिती गंभीर आहे हे आता स्पष्ट होत होतं. शाळेच्या ऑफिसमधून तिच्या घरी फोन लावला गेला. आईला फोन लागताच फक्त एवढं वाक्य सांगितलं गेलं, तुमची मुलगी तब्येत बिघडली आहे, ताबडतोब या. आईचे हातातील पातेलं खाली पडले. कानात फक्त एकच शब्द घुमत होता, मुलगी बिघडली. ती रस्त्यावर पळतच निघाली. चप्पल पायातून सुटली. केस विस्कटले. पण आईचा वेग कमी झाला नाही. आई शाळेत पोहोचली तेव्हा अंशिका स्टाफ रूममध्ये पडलेली होती. तिचा चेहरा पांढरा शुभ्र, श्वास तुटक, डोळे पूर्णपणे न उघडणारे. आई तिला पाहताच जोरात ओरडली, अंशिका, अंशू ग माझं बाळ, डोळे उघड. तिने मुलीला मिठीत घेत हाक मारली. तिच्या गालावर हात फिरवला. अंशिकेने हळूच डोळे उघडले. पण ते डोळे आता उडणाऱ्या चिमणीचे नव्हते. ते वेदनेने गडूळ झालेले, थकलेले, ओझ्याने भरलेले होते. एकच शब्द ती म्हणू शकली, आई, मला श्वास घ्यायला जड जातंय. आईच्या हृदयात शेकडो सुया खुपसल्या गेल्या. शाळेतील 2 लोकांनी पटकन ऑटो थांबवला. अंशिकाला उचलून तिच्या आईसोबत बसवण्यात आलं. ऑटो सुरू झाला. आवाज करत, धडधडत. आईने अंशिकाचा चेहरा आपल्या मांडीवर ठेवला. तिचे केस कुरवाळत म्हणाली, काही नाही होत ग, आत्ता डॉक्टर बघतील, तू काही बोलू नकोस, शांत राहा. पण अंशिकेच्या शरीराला काही शांतता नव्हती. तिच्या छातीत कळा येत होत्या. ती वारंवार पाय हलवत होती, जणू त्या वेदनांचा मार्ग शोधत होती. आईने तिचा हात पकडून म्हणाली, अंशू, सांभाळ, आई आहे ना. तेवढ्यात अंशिकाने हळूच डोळे उघडले आणि विचारलं, आई, मी काही चुकीचं केलं का? आई कोसळली. तिचे डोळे पाण्याने भरले. ओठ थरथरले. नाही ग बाळ, काहीही चुकीचं नाही. तू देवासारखी चांगली आहेस, काहीही नाही. पण अंतर्मनात आईची आत्मा किंचाळत होती, माझ्या बाळाला हे कोण करतं?
ऑटोमध्ये बसलेल्या एका माणसाने पाणी दिलं. अंशिकाने प्रयत्न करून एक घोट घेतला, पण अचानक तिचा श्वासच अडकला. ती आईच्या हाताला जोराने पकडून बसली आणि तिच्या शरीरात कंप सुटला. छोटा देह थरथर कापत होता. आई घाबरून ऑटो चालकाला ओरडली, भाऊ झपाट्यानं चालवा, मुलगी श्वास घेत नाहीये. ऑटोच्या आवाजापेक्षा आईच्या किंकाळ्या जास्त मोठ्या होत्या. त्या ऑटोच्या प्रत्येक धक्क्यासोबत अंशिकाचा श्वास तुटत चालला होता. जणू तिचा छोटासा देह प्रत्येक क्षणाला मृत्यूशी झुंज देत होता. आई फक्त एकच प्रार्थना करत होती, देवा माझ्या बाळाला वाचव, तिच्या जागी मला घे. ऑटो थेट आस्था हॉस्पिटलच्या समोर थांबला. दरवाजा उघडायच्या आधीच आईने अंशिकाला उचललं. जणू तिच्या हातात ओझं नव्हतं तर तिचा श्वास, तिचं जग, तिचा जीव होता. डॉक्टर, डॉक्टर, माझ्या मुलीला पहा, श्वास घेत नाहीये. आई ओरडतच आत धावली. नर्सेस धावल्या. अंशिकेला स्ट्रेचरवर टाकलं गेलं. आईचे हात सुटत नव्हते. काळजीने धरलेली आईची पकड कुणालाही तोडावी लागत होती. नर्स म्हणाली, मॅडम तिच्या छातीला जागा द्या, तिला आत नेऊ द्या. आईने रडतच हात सोडले, पण तिचा जीव मात्र आत स्ट्रेचरवर अडकून राहिला. डॉक्टरांनी लगेच ऑक्सिजन मास्क लावला. नर्सेस इंजेक्शन तयार करू लागल्या. मशिनांचे आवाज कानी पडत होते. बीप बीप बीप. अंशिकाचा श्वास टेकला होता, कधी चालू कधी थांबणारा. डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले, तिच्या शरीराला खूप ताण दिला गेला आहे. स्नायूंचा शॉक आहे आणि दम लागतोय. तिला स्थिर करावं लागेल. आईला अर्थही समजत नव्हता. तिला फक्त तिच्या मुलीचा पांढरा अनोळखी चेहरा दिसत होता. आई स्ट्रेचरजवळ बसली. तिच्या हातात अंशिकाचे लहान बोट. अंशू, आई इथेच आहे ग, तू डोळे उघड. मी काही बोलणार नाही. तू थोडं पाणी प्यायचं, मला बघ फक्त. पण अंशिकाचे डोळे फक्त अर्धे उघडत होते. तिच्या डोळ्यात वेदना, घाबरलेपणा आणि थकवा. जणू ती लढत होती, पण तिचा देह साथ देत नव्हता. बाबांना फोन कधी गेला, कसे आले, त्यांनाही आठवणार नाही. ते हॉस्पिटलमध्ये येताच आई कोसळली. बघा ना आपल्या बाळाला, काहीतरी करा, तिला काहीतरी करा. बाबांनी अंशिकाचा चेहरा हातात घेतला. त्यांचे हात थरथरत होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते. अंशिका, बाळा, बाबा आलाय ग, तू फक्त डोळे उघड. बाबा आहे ना? त्यांचा आवाज मोडत मोडत बाहेर येत होता. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले, सलाईन लावली, ऑक्सिजन वाढवलं. पल्स लो आहे, श्वास अनस्टेबल, CPR तयार ठेवा, डॉक्टरांनी घोषित केलं. नर्स म्हणाली, सर तिचं शरीर शॉकमधून रिकवर होत नाही. आईचे कानातले आवाज धूसर होत होते. तिला डॉक्टर काय म्हणत होते तेच ऐकू येत नव्हतं. तिला फक्त तिच्या बाळाच्या छातीचा उठता बसता श्वास दिसत होता. अचानक अंशिकेने डोळे उघडले. खूप हळू पण उघडले. आई धावत तिच्या जवळ आली. अंशू, अंशू ग, माझं बाळ. अंशिकेने आईकडे पाहिलं. अगदी थकलेल्या, वेदनेने दमलेल्या नजरेने तिने हळूच हात वर केला. आईच्या चेहऱ्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण हात हवेतच थरथर थांबला. ती फक्त कुजबुजली. आई, श्वास होत नाही. आईने तिचा चेहरा धरला. बाबा तिच्या पायाशी बसले आणि अंशिकेचा श्वास क्षणोक्षणाला मंद होत गेला. मशिनाचा पीप पीप हळूहळू मंद होत गेला. डॉक्टरांचे हात वेगाने हलत होते. आईबाबांचे हात अंशिकाला धरून थरथरत होते. आणि त्या खोलीत एक अशी शांतता पसरत होती जी कोणत्याही पालकाला आयुष्यभर विसरण्याची ताकद नसते. रुग्णालयात डॉक्टर धडपड करत होते. आई बाबा अंशिकाचे हात घट्ट धरून बसले होते. पण काही क्षणांनी मशिनाचा आवाज लांबट झाला. बी. डॉक्टरांनी हळूच मास्क काढला.
डोळे खाली केले. आम्ही प्रयत्न केले, पण मुलगी वाचली नाही. आईच्या हातातून अंशिकाचा हात निसटला. बाबा जागीच बसून रडू लागले. एक बाप जो कधीच तुटला नव्हता, आज पूर्णपणे मोडून पडला. बाहेर जमलेले नातेवाईक, लोक, सगळीकडे एकच वाक्य, उशिरासाठी दिलेल्या शिक्षेने मुलगी गेली. गावात संताप उसळला. शाळा बंद केली गेली. लोक रडत होते, चिडले होते. आणि अंशिकाचं घर तिच्या हसण्याशिवाय कायमचं रिकामं झालं. आईबाबांनी शेवटचं एकच वाक्य म्हणलं. आपलं बाळ वेळेवर यायचं घाबरली होती, आणि त्या घाबरण्यानं तिचं आयुष्यच गेलं.